एकविरा देवस्थान ट्रस्ट मध्ये जी आहे ती निवडणूक पार पडणार होती। 2 विश्वस्तांना यामध्ये घेण्यात येणार होतं, मात्र काय झालेला आहे नेमका प्रकार काय सांगा? तसं पाहिलं तर ह्या निवडणुकीमध्ये घोळ आणि झोलमाल चालू आहे, त्यामुळे ही प्रक्रिया गेल्या 1.5 वर्षापासून खोळंबलेली आहे। आमचं सर्व ग्रामस्थांचं मत आहे आणि माझं वैयक्तिकही मत आहे की ही निवडणूक प्रक्रिया सदोष झालेली आहे। याच्यामध्ये घटनेचा जर आधार घेतला तर घटनेनुसारही झालेली नाही आहे आणि जर भाविकांच्या सुखसुविधेचा विचार केला किंवा न्यायाने विचार केला तर ही प्रक्रिया सदोष झालेली आहे। ही प्रक्रिया मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून, कारण का त्यांच्या अधिपत्याखाली धर्मादायुक्त चालतं, तर त्यांनी धर्मादायुक्ताला निर्देश द्यावे आणि ही प्रक्रिया, ही जी निवडणूक प्रक्रिया झालेली आहे ती पूर्ण रद्द करून पुन्हा नव्याने एक चांगलं विश्वस्त मंडळ इथं नेमावं अशी आमची मागणी आहे। खरं तर विश्वस्त मंडळामध्ये ज्याप्रमाणे कुटे साहेब म्हणाले की हा घोळ आहे सगळा, एक ग्रामस्थ म्हणून काय मागणी करा? प्रथमतः सर्वांना जय एकविरा। आता काल जी होऊ घातलेली जी निवडणूक होती, या शासनाच्या आदेशानुसार की बाबा इथं गुन्हेगारी वृत्तीची किंवा राजकीय हस्तक्षेप नाही झाला पाहिजे, तर त्याला विरोध करून शेणी जो काही याच ठिकाणी निवडणूक घेण्याचा प्रकार झालेला, चुकीच्या मार्गाने जर याच ठिकाणी कुठल्याही प्रकारे निवडणूक झाली किंवा विश्वस्त नेमले गेले, यापूर्वी आम्ही अनेक वेळा संघर्ष केलेला आहे। आता तुमच्या माध्यमातून देखील हे सांगू शकतो की जर पुन्हा असं जर चुकीच्या मार्गाने जर निवडणूक केली गेली याच ठिकाणी किंवा चुकीच्या व्यक्तींना, राजकीय किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी जर या विश्वस्तपदी नेमणूक जर केली तर आम्ही ग्रामस्थ म्हणून शेणी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण बेमुदत बंदचा आम्ही याच ठिकाणी तुम्हाला इशारा करतोय। कैलास महादू पडवळ, एकविरा रिक्षा संघटनेचा अध्यक्ष। थोडक्यात सांगायचं झालं तर साधारणतः अखंड महाराष्ट्रातून या देवीला भाविक वगैरे येत असतात आणि त्यांची सेवा व्हावी या उद्देशानेच हे देवस्थानचं विश्वस्त मंडळ स्थापन झालेलं आहे। वास्तविक पाहता गेली अनेक वर्ष या विश्वस्त मंडळामध्ये संघर्ष होता, तो संघर्ष कुठंतरी बाजूला व्हावा आणि पुन्हा एकदा नव्याने चांगल्या दामाचं विश्वस्त मंडळ यावं या दृष्टीने शासनाने ती निवडणूक प्रक्रिया पार करण्याचा प्रयत्न केला, परंतु याच्यामध्ये राजकीय व गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक घुसल्यामुळे या निवडणुकीला गालबोट लागलेलं आहे आणि वारंवार सर्व जे काय या विश्वस्त पदासाठी जे काय लोक उभी राहिलेले आहेत त्यांना कोर्टाचे खेटे मारावे लागत आहे। त्याच्यामध्ये विनाकारण आमच्या गावची नागरिक भरडले जातात, भाविकही त्याच्यामध्ये भरडले जातात। तरी हे सर्व काही थांबवण्यासाठी या गोष्टीमध्ये धर्मदायक आयुक्त जे असतील त्यांनी अत्यंत निर्दोषपणे या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे व याच्यावरती शासनाने आपला एक सोयीसुविधेचा दृष्टिकोन ठेवून मुख्यमंत्री असतील त्यांनी वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे, कारण की हे जे देवस्थान आहे पूर्वाश्रमीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व ठाकरे परिवाराचं यांचं हे एक कुलदैवत आहे। तसेच अनेक मुंबईतल्या मोठमोठ्या व्यक्ती तसेच आगरी कोळी भंडारी समाज या देवीला मानत असतो। अनेक लोक या ठिकाणी त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर इथं फेडायला येत असतात। नेमकी काय मागणी करणार आहे तुम्ही या निवडणुकीच्या संदर्भात? तरी याच अनुषंगाने आम्हाला या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगायचं आहे की ही निवडणूक राजकीय आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात चाललेली आहे आणि त्यांच्या कलाने चाललेली आहे। तरी अशा पद्धतीने जर होणार असेल तर आमचे आम्ही ग्रामस्थ या संदर्भात भविष्यात मोठ्या संघर्षाच्या तयारीत आहोत आणि आम्ही जो संघर्ष करतो तो यामागं संपूर्ण महाराष्ट्राने भाविकांनी पाहिलेला आहे। तो पुन्हा पाहायचा नसेल तर धर्मदायुक्तांनी याच्यावरती योग्य ते निर्णय घ्यावा अशी मी विनंती करतो। नाव सांगा। माझं नाव सचिन ओले, मी या गावचा माजी सरपंच आहे। मी उमेश पडवळ, वेरगावचा रहिवासी आहे। माझं वय 35 आहे। मला इथून मागही आणि आत्ताही देवस्थान ट्रस्टमध्ये कधीही पारदर्शकता वाटली नाही आणि घटनेतही वाटली नाही। पूर्ण ग्रामस्थ असा एकही ग्रामस्थ नाही की त्यांनी घटना वाचली आहे किंवा पाहिली आहे। पहिली गोष्ट अशी, ही निवडणूक प्रक्रिया आहे। निवडणूक प्रक्रियेचा अधिकार पूर्ण सरकारला आहे, तर निवडणूक प्रक्रियेमध्ये 7 जे सदस्य आहेत त्यांना अधिकार नाहीये, ते पण स्वतः उमेदवार आहेत, त्यांना यांना किंवा दुसऱ्या कोणालाही रद्द करण्याचा अधिकार नाहीये। तो अधिकार फक्त सरकारचा असू शकतो। आणि राहिला विषय अपेक्षेचा, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या क्षमता आहे, अपेक्षा पण आम्ही त्यांच्याकडूनच करणार आहे की याकडे जातीने लक्ष द्यावे व व्यवस्थित पारदर्शक करून द्यावं देवस्थानाला।
काय सांगाल, काय नेमकी मागणी राहणार आहे तुमची? याच्यामध्ये जे भाविक येतात आगरी कोळी समाजाचे, त्यांचा देखील सहभाग व्हावा असं वाटतंय का? माझं नाव मारुती देवकर, मी याच गावचा रहिवासी आहे. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा देवस्थानची आत्ताच नुकतीच निवडणूक झाली, पण ही जी निवडणूक झाली ही संपूर्ण चुकीच्या पद्धतीने झालेली निवडणूक अशी ग्रामस्थांची म्हणजे आमची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु या घटनेमध्ये आता जे 2 भाविकांची निवड होणार होती, जी आज कोर्टाने स्थगिती दिली आहे त्याला, तर आमची देखील मागणी आहे की आमचे कुठल्याही भाविक विश्वस्ताला आमची विरोध नाही आहे. यामध्ये ग्रामस्थ भाविक आणि बाहेरील आपले आगरी समाज असतील, कोळी समाज असतील, यांचं तर कुलदैवत आहे, यांचे देखील भाविक इथं विश्वस्त म्हणून असले पाहिजेत. कारण की यांना ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या आपल्याला त्यांचे जर विश्वस्त असतील तर त्यांच्याकडे मांडून आपण त्या सुखसुविधा मार्गी लागू शकतो. त्यामुळे आमची ग्रामस्थांची कुठल्याही भाविक विश्वासाला विरोध नाही आहे, परंतु ग्रामस्थांना देखील यामध्ये जास्तीत मधुकर राघू पडवळ, राहणार वेळगाव एकविरा. काय सांगाल आता? खरं तर ही निवडणूक जी आहे ती 2 सदस्यांसाठी बाकी राहिलेली, कोर्टाने त्याला स्टे देखील दिलेला आहे. काय नेमकी तुमची मागणी असणार आहे? आमची मागणी अशी आहे की आमच्या गावातून 2 प्रतिनिधी निवडले. गावचा सरपंच हा पदसिद्ध आहे आणि एक ब्राह्मण आहे. तर आम्हाला हे देशमुख 3 आहे गुरव. तर हे जे चाललंय बाहेरून हे आम्हाला विश्वासात न घेता हे गावातले फक्त 2 सदस्य आमचे राहिले, बाकी सदस्य गोविलकर सकट बाहेर गेले आणि त्यांनी परस्पर हा कट लावला होता की ह्याला घ्यायचं त्याला घ्यायचं. कोर्टाची ऑर्डर तर अशी आहे की राजकीय नाही घ्यायचा आणि गुन्हेगार क्षेत्रातला माणूस नाही घ्यायचा. पण ग्रामस्थांना विचारायला काय झालं? ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घ्यायला पाहिजे ना. व आता हे आपल्याला 2 भाविक महाराष्ट्रातून घ्यायचेत, मग ते कसे घ्यायचे? तर ग्रामस्थांना विश्वासात घेतच नाही आणि गेली 7-8 वर्ष आला आमची त्याच्यावर भांडणं चालू आहे. तरी असताना आमच्या गावाला अध्यक्षपदाला चान्स आजपर्यंत 25 वर्ष दिलेला नाही आणि जे काय उत्पन्न आहे तेही 1 रुपया गावाला फायदा नाही त्याचा. फक्त वेरगावला एकविरा आहे एवढाच विषय. आम्हाला त्याच्यापासून देवळामधून एक लाईट बिल आमच्या ग्रामपंचायतने मागितलं, लाईट बिल पाण्यासाठी, तरी यांनी कधीही दिलेलं नाही ट्रस्टीनी आजपर्यंत. आम्हाला नुसतं नाही का वरच्यावर नुसतं, बाकी नुसतं असं वरच्यावर नुसतं गावकऱ्यांना खेळवतात. ठीक आहे.